गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुचरित्राचा आपण 9वा अध्याय पाहणार आहोत. आणि काल आपण प्रदोषचं महात्म्य पाहिलं, प्रदोष व्रताचं कथा पाहिली. आज 9वा अध्याय. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विनवित कर जोडून भक्तिभावे करून या. सिद्धांचं वचन ऐकून किंवा ते सर्व निरूपण ऐकून नंतर नामधारकानं त्यांना वंदन केलंय, नमस्कार केलेला आहे आणि हात जोडून तो म्हणालेला आहे भक्तिभावाने की श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोनी सांगा आता कृपामूर्ती दातारा. तर आता श्रीपाद वल्लभ हे कुरवपुरी असताना आणखी काय घडलं ते सांगा, कशी कथा म्हणजे काही घटना घडल्या वगैरे, तर हे तुम्ही विस्तार करून सांगा असं ते म्हणतात. सिद्ध म्हणे नामधारका पुढे कथा अपूर्व देखा. एक अपूर्व म्हणजे आधी कधीच नाही घडलं पूर्वी अशी अपूर्व कथा मी तुला सांगतो. तयाग्रामी रजक एका सेवक झाला श्रीगुरूंचा. आणि त्या गावामध्ये कुरवपुरामध्ये एक रजक म्हणजे परीट, धोबी ज्याला म्हणतो, तो त्यांचा सेवक झाला श्रीगुरूंचा. भक्तवत्सल श्रीगुरुराव जाणून शिष्याचा भाव, विस्तार करून भक्तिस्तव निरोपित गुरुचरित्र. आणि भक्तवत्सल श्रीगुरुराव म्हणजे इथे सिद्ध हे नामधारकाचा भक्तिभाव पाहून ते विस्तार करून ते सांगू लागलेले आहेत गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येते. एका नदी तीरी श्रीपाद वल्लभ नित्यानं स्नानासाठी येते. विधीपूर्वक स्नान करीती म्हणजे स्नान संध्या वगैरे करायची. लोकानुग्रहा कारण स्नान करीत पर्येसा. आणि मिनिट. नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करती लोकव्यवहार संपादिती त्रैमूर्ती आपण. आणि ते विधीपूर्वक म्हणजे स्नान संध्या करायचे नदी तीरी. आणि लोकव्यवहार म्हणजे लोकाचाराप्रमाणे वर्तन करीत होते. स्वतः दत्त महाराजांचा अवतार असलेले श्रीपाद वल्लभ, ज्यांचे दर्शन गंगा स्नान त्यासी कायसे आचरण लोकानुग्रहा कारण स्नान करीत पर्यसा. आणि ज्यांचं दर्शनच गंगा स्नानाचं पुण्य देणारे, फक्त ज्यांच्या चरणांवर दृष्टी पडली, ज्यांना आपण नुसतं पाहिलं तरी सुद्धा आपल्याला गंगा स्नानाचं पुण्य मिळतं. गंगा स्नानाचं पुण्य काय, तर गंगा ही दशहरा आहे म्हणजे 10 मोठी पापं नाहीशी करते. तर तिथे स्नान करण्याचे तरी कष्ट घ्यावे लागतात. इथं फक्त तुमचं नजर गेले आणि त्यांचं दर्शन झालं तरी सुद्धा केवळ दर्शनाने आपल्याला गंगा स्नानाचं पुण्य लागतं. असे स्वतः श्रीपाद वल्लभ, ज्याचे दर्शन गंगा स्नान त्यासी कायसे आचरण लोकानुग्रहा कारण स्नान करीत पर्यसा. आणि लोकाचारासाठी हे स्नान ते करत आहेत, स्नान संध्या वगैरे जे आहेत ते करत आहेत. वर्तता ऐसे एके दिवशी. आणि असंच एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाहत असे दशदिशी मध्ये असती आपण. आणि असंच एके दिवशी स्नानासाठी श्रीपाद वल्लभ येत असताना दशदिशा म्हणजे अशी प्रचंड विस्तार अशी झालेली नदी आहे. आणि त्या नदीमध्ये ते मध्ये त्या असतात. तया गंगा तटाकांत रजक असे वस्त्रे धुत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी. आणि त्या गंगा तटाका म्हणजे त्या गंगेच्या म्हणजे नदीच्या तीरावर, गंगा म्हणजे प्रत्यक्ष गंगा नाही, आपल्याकडे प्रत्येक नदीला गंगा म्हणण्याचा प्रघात आहे. आणि त्यामुळे या गंगा तटाकात म्हणजे त्याच्या कट्ट्यावर तिच्या तीरावर रजक असे वस्त्रे धुत. तिथे तो परीट जो होता, तो धोबी होता, तो कपडे धुवायचा. नित्य येऊनी असे निमित्त. आणि जेव्हा श्रीपाद वल्लभ तिथं यायचे त्यावेळेला ते रोज तो नेहमी येऊन
त्यांना वंदन करत असे, त्यांना नमन करत असे. श्रीपाद गुरुमूर्ती श्रीपाद वल्लभांच्या ना तो वंदन करत असे. नित्य त्रिकाळ येऊन या, दंड प्रमाण करून या, नमन करी अति विनया, मनोवाक्काय कर्मे. आणि असं तिन्ही त्रिकाळ तो त्यांना येऊन नमस्कार करत असे अति विनयाने. आणि मनोवाक्काय कर्मे म्हणजे काया वाचा मनानं, अगदी मनापासून तो त्यांना नमन करत असे. वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी. आणि असंच करताना एक दिवस तो रजक म्हणजे परीप हा नमस्कारासाठी आला. श्रीपाद म्हणती ते असे एक चित्ते परी असा. आणि त्याला श्रीपाद वल्लभ काय म्हणाले ते एक चित्ता नाही असं सिद्ध नामधारकाला म्हणतात. श्रीपाद म्हणती रजकासी का नित्य कष्ट दोषी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता. श्रीपाद वल्लभ त्या रजकाला त्या परिटाला म्हणतात का नित्य कष्ट का येऊन इथे नमस्कार करून वगैरे कष्ट घेतोस वगैरे. मी तुष्टलो मी तुझ्या भक्तीशी, मी तुझ्या भक्तीशी तुष्टलो आहे, तुझ्या भक्तीने मी तुष्टलो आहे, प्रसन्न झालो आहे. सुखे राज्य करी आता. आता म्हणे सुखाने राज्य कर. एकता गुरुचे वचन, एक गुरुचं वाक्य ऐकून गाठी बांधी पल्लवी शकून. आणि तो आपल्या धोत्राला जो पदर आहे, काठ आहे पदराचा, त्याला गाठ मारतो. त्याला आपण आपल्याकडे एक वाक्य आहे खुणगाठ. खुणगाठ बांधली मनाशी म्हणजे काय तर पूर्वी अशी पद्धत होती की ती गाठ बांधायची तिथे, म्हणजे ते विसरलं जाऊ नये. गाठ मारली म्हणजे काहीतरी झाले. तर गाठ बांधली त्यांनी त्या धोत्राच्या सोग्यास किंवा त्या टोकास पदरास बांधली. विनमत से कर जोडून सत्य संकल्प गुरुमूर्ती. आणि तो त्यांना जेव्हा महाराज असं म्हणाले श्रीपाद वल्लभ एकदा गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकून. आणि ती शकून गाठ जी आहे ती त्यांनी बांधली आणि विनमित से कर जोडून सत्य संकल्प गुरुमूर्ती. आणि त्यांना वंदन केलं. कारण का त्यांचा शब्द हा संकल्प काय तो त्रिवार सत्य असा आहे. आणि त्यांना नमन केलं. रजक सांडी संसार चिंता. आणि मग अगदीच त्याचा विश्वास आहे की महाराजांचं वचन शब्द कधी खोटा होणार नाही. आणि म्हणून त्याने काय केलं एकता गुरुचे वचन काय केलं त्यांनी रजक सांडी संसार चिंता. त्याने संसाराची चिंता सोडली. सेवक झाला एक चित्ता. आणि एक चित्ताने तो फक्त त्यांचा सेवक झाला. दुरोनी करी दंडवता मठा गेलिया येण्याची परी. आणि त्यांना लांबूनच नमस्कार करायचा आणि मठात गेला तरी तो त्यांना लांबून नमस्कार करायचा. आता ह्याच्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे की एक चित्तानं म्हणजे ते चित्त दुसरीकडे कुठेही नाही. ते एक चित्ताने याचा अर्थ आहे की दुसऱ्या ठिकाणी नाही. आणि तेच कृष्ण असं म्हणतात की अनन्यश्चिंतयन्त मां जे जना पर्युपास्यते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की तू एक म्हणजे तू अनन्य भावाने मला शरण ये. अनन्य म्हणजे अनन्य, अन्य नाही, दुसरा कोणी नाही, फक्त एकच. तसं एक चित्ताने याचा अर्थ ते चित्त दुसरीकडे कुठेही नाही, फक्त त्यांच्या चरणाशी आणि त्यांच्या सच्याशी म्हणजेच अनन्य भावाने तो त्यांना नमन करायचा. ही नवविधा भक्तीमधली नमन भक्ती जी आहे ती नमन भक्ती तो करायचा. आणि ऐसे बहुत दिवसांवरी रजक तो सेवा करी. आणि अशा पद्धतीने तो रजक नित्यानं सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षी वारी. आणि अंगण झाडायचा आणि पाणी शिंपडायचा. वारी म्हणजे पाणी. आपण नाही का आपल्या घराच्या अंगणाच्या समोर पाणी शिंपतो त्याप्रमाणे नित्य नेमे येणे विधी. आणि ह्या नियमितपणे अशा हा एक त्याचा कार्यक्रम ठरलेला असायचा. असता एके दिवशी देखा. आणि असंच एके दिवशी वसंत ऋतू वैशाखा. वसंत ऋतू वैशाखामध्ये असताना वसंत ऋतू लागलेला असताना क्रीडा करीत नदी तटाका आला राजा म्लेच्छे एक. आणि तिथे त्या नदीच्या तीरावर एक म्लेच्छ राजा, एक इस्लाम धर्माचा राजा
तिथे आला. स्त्रियांसहित राजा आपण, त्याच्या सगळ्या स्त्रियांसहित, त्यांच्या सगळ्या स्त्रियांसहित तो राजा तिथे आला. अलंकृत आभरण, त्या स्त्रियांनी अलंकार आणि राजाने ते अलंकार घातलेले आहेत. क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगेमधून येत असे आणि त्या ह्याच्यामध्ये क्रीडा करण्यासाठी आणि म्हणजे काय म्हणतात त्याला की त्या गंगेमध्ये, त्या नदीमध्ये ते येतात. सर्व दळ येत दोन्ही थडी, आणि ते दळ त्याचं जे सैन्य होतं ते दोन्ही थडी म्हणजे दोन्ही तटावर, दोन्ही तीरावर ते येऊन उभे राहिले. कारण हे आहे ना, संरक्षण आहे राजाला. म्हणजे आतासुद्धा एखादा असेल तर Z+ सिक्युरिटी असते, पंतप्रधान असतील तर वगैरे, आणि हा तर राजाच आहे. तर त्याप्रमाणे ते सैन्य सुद्धा त्याच्या म्हणजे नदीमध्ये राजा त्यांच्या पत्नींसह, स्त्रियांसह ते क्रीडा करतोय. म्हणजे तिथे तो एक आनंदाचा, आपण नाही का उन्हाळ्यामध्ये स्विमिंग पूलला जातो वगैरे, त्याप्रमाणे ते त्याच्या पत्नी आणि ते राजा तो क्रीडा करण्यासाठी तिथे आला होता. आणि त्याचं सैन्य त्याला संरक्षण म्हणून आजूबाजूने दोन्ही तटावर ते उभं राहिलं. अमित असती हस्ती घोडी, आणि अमित म्हणजे ज्याला मिती नाही, जी मोजता येणार नाही अशी हत्ती, घोडे याच्या सर्व लवाजण्यासह तो आलेला आहे. मिरवतात रत्नकोडी अलंकृत सेवक जन, आणि अगदी सगळ्यांनी अलंकार भूषणं घातलेली आहेत वगैरे असे सगळे आलेले आहेत. ऐसे गंगेच्या प्रवाहत राजा आला खेळत, आणि अशा त्या गंगेच्या नदीच्या प्रवाहामध्ये राजा त्याच्यामध्ये जलक्रीडा करण्यासाठी, खेळण्यासाठी तिथे आलेला आहे. अनेक वाद्यनाद गर्जित कृष्णा वेणी थडीयसी, आणि ते कृष्णा वेण्याच्या नदी आहेत तिथे त्या तीरावर हे सगळे वाद्य वाजवू लागलेले आहेत. रजक होता नमस्कारित, आणि तो राजा नमस्कार करीत होता, आणि शब्द झाला तो दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजाचा, आणि तेवढ्यामध्ये तो आवाज झाला. आणि पाहिलं तर काय गंगेमध्ये तो पाहतो तर राजाचा तो सगळा लवाजाम आणि थाट जेव्हा तो पाहतो त्यावेळेला तो विस्मय करी बहुमानसी, आणि त्यावेळेला तो आश्चर्य करतोय मनामध्ये की अरे जन्मोन या संसार असी, या संसारी जन्म घेऊन जरी न देखे सौख्यासी पशु समान देह आपला. अरे हे एवढी सुख जर आपण जर भोगली नाही तर आपला देह पशु समान आहे, असं त्याच्या मनामध्ये विचार आला. धन्य राजाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा. अरे म्हणे हा राजाचं धन्य असं जीवन आहे. काय म्हणजे आपण म्हणतो ना की काय अंबानीबद्दल आपण म्हणतो की अरे काय जीवन आहे, काय थाट आहे, काय त्याचे राहणीमान आणि काय त्याचं हे आहे. तर हे सगळं राजाच्या बाबतीत हाच विचार करतोय की काय राजाचं जीवन आहे, कसं जगतोय तो, अगदी ऐशा आरामानामध्ये तो जगतोय. ऐसे सौख्य भोगणे, किती सुख भोगतो तो. स्त्रिये वस्त्रे म्हणजे स्त्रिया त्याच्या, वस्त्र म्हणजे कपडे लत्ते आणि भूषणे अलंकार, कैसा भक्त ईश्वराचा. अरे हे सगळ्याला प्राप्त झालेलं आहे आणि सगळी सुख याच्या पायाशी आहेत. हा कसा ईश्वराचा शिवाचा भक्त असेल. कैसे याचे आर्जव फळले, याची अशी सेवा कुठली होती, अनेक जन्माची जी फळाला आली. फळले कवण्या देवा आराधिले, अरे कुठल्या देवाला आराधना केली, कुठल्या देवाची उपासना केली, साधना केली. कैसा श्रीगुरु वसती भेटले, कुठला असे श्रीगुरु सद्गुरू त्यांना प्राप्त झाले. मग पावली ऐशी दशा, आणि त्यांच्या कृपेमुळे मग हा अशा दशेला अशा काय म्हणतात त्याला की अशा ऐहिक भोग आणि सुख समृद्धी ह्याला उपभोगायचं लाभ झाला, सौख्य मिळालं, पुण्य मिळालं. ऐसे मनी चिंतित, असा मनी तो चिंता म्हणजे ते विचार करू लागला. करीत असे दंडवत, आणि असंच करता नमस्कारतानाच हे मनात त्याच्या आलं, आणि इथे तो श्रीपाद वल्लभांना नमस्कार करतोय. करीत असे दंडवात वत श्रीपादराय कृपावंत वळखली वासना स्तयाची. आणि हे मनात त्याचा हा विचार आला, कारण तो नमस्कार करणार तेव्हाच तो राजाला तिकडे लक्ष झालं की अरे
वाद्यांचा गजर वगैरे येतोय, तर काय आहे म्हणून तो तिथे पाहतो आणि त्याच्या मनात फक्त एका क्षणामध्ये हा विचार येऊन जातो आणि नंतर परत आपलं मन वळवतो आणि श्रीपाद वल्लभांना नमस्कार करतो. आणि त्याच वेळेला ते दंडवत जेव्हा करतो त्यावेळेला श्रीपादराय कृपावंत बळखली वासना ते याची, आणि श्रीपाद वल्लभांनी त्याच्या मनातील कामना ओळखली. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, आणि हे भक्तवत्सल असलेली श्री गुरुमूर्ती जाणून अंतरी त्याची स्थिती, आणि त्याच्या अंतरीची जी स्थिती आहे, मनामध्ये उत्पन्न झालेला ऐहिक उपभोगात संबंधीचा भाव, ती इच्छा कामना, हे श्रीपाद वल्लभ ओळखतात. बोलावण्या पुसती, त्याला बोलावतात आणि सांगतात की विचारतात, काय चिंतिसी मनात, अरे तू कसलं चिंतन करतोय, मनामध्ये कसला विचार तू करतोय. रजक म्हणे स्वामीसी, तर रजक त्या श्रीपाद वल्लभांना म्हणाले की देखले दृष्टी रायासी, अरे म्हणे क्या माझ्या नजरेमध्ये आलं किंवा माझं लक्ष गेलं त्या राजाकडे, संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा. तर ही मला समाधान, काय ऐश्वर्य आहे त्याचं आणि काय त्याची गुरुकृपा असेल त्याच्यावर किंवा काय. तर पूर्वी आराधुनी देवासी, किंवा पूर्वी अशा कुठल्या देवाची इतकी आराधना केली, पावला आता या पदासी, आणि आता या राजा म्हणून तो जन्माला येऊन ही सर्व सुख त्याला मिळते आहेत. म्हणून चिंतितो मानसी, आणि म्हणून मनामध्ये जरा विचार आला की काय सुख आहे, काय ऐश्वर्य आहे, काय भोग आहे. कृपा सिंधू दातारा, असं तो म्हणतो. ऐसे अविद्या संबंधेसी, ही जी वासना लालसा जी आहे ती मुळामध्ये ती ऐहिक भोग इच्छा ही अविद्या आहे. कारण ती अविद्या याच्यासाठी आहे की ती मोक्षापर्यंत नेत नाही, तर ती बंधनामध्ये अडकवते आणि पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जे ह्या चक्रामध्ये आपल्याला घालते. म्हणून ती अविद्या आहे, तो जो विचार हा अविद्या आहे. म्हणून इथे ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी, चाड नाही या भोगासी चरणे तुझे मज सौख्य. तर तो असं म्हणतो की अरे पण हे सगळे अविद्या आहे वगैरे, नाना प्रकारच्या वासना इंद्रियासी आणि त्या इच्छा आहेत, चाड नाही या भोगासी, म्हणे ह्या सगळ्या ऐहिक इच्छा आहेत, इंद्रिया इच्छा आहेत, इंद्रियांच्या वासना आहेत. आणि ह्याला काय की माझ्या इच्छा नाही भोगायची, मला इच्छा नाही आहे भोगायची. मला हे मनात विचार जरी आला तरी मला भोगायची इच्छा नाही. चरणी तुझे मज सौख्य, मला तुझ्या चरणाशीच सौख्य आहे, सुख आहे. तुझे चरण हेच माझ्यासाठी सुख आहे. श्रीपाद म्हणते रजकासी, ते रजकाला त्या परिटाला श्रीपाद वल्लभ म्हणतात. जन्मदारभ्य कष्टलासी, अरे म्हणे आयुष्यभर तो काय म्हणतो ती जन्मासी येऊन तो फक्त कष्ट करत राहिलास, कष्ट वांछा असे भोगाव्यासी, म्हणजे तुझी इच्छा आहे हे भोगण्यासाठी. राज्यभोग तमोवृत्ती, हा राज्यभोग हे तामस सुख जे आहे ते तू भोगण्यासाठी तुझी वृत्ती आहे. निववी इंद्रिय सकळ, तुझे जी इंद्रिय आहे ती निवव शांत कर. ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ, नाहीतर तुला मोक्ष नाही आहे हे लक्षात घे. बाधा करते पुढे केवळ जन्मांतरी परियसी, कारण ती पुढे तुला नंतर त्या मोक्ष वाटेवर तुला ते बाधा करतील आणि पुन्हा त्या जन्माच्या मरणाच्या फेऱ्यामध्ये तू अडकेल. कारण असं आहे की ती लालसा निर्माण झाली तर ती लालसा इच्छा मनाच्या सुप्त याच्यामध्ये ती तशीच जागृत राहिली तर त्यामुळे तो पुन्हा मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून जाईल. आणि त्याच्यामुळे श्रीपाद वल्लभचा रोख असा आहे की तुला इच्छा झाली आहे ना तर तू ती भोग आणि इंद्रिय शमन कर आणि नंतर मग तू त्याच्यातून मोकळा होशील. म्हणून त्याचं काय निववी इंद्रिय सकळ, कारण त्या इंद्रियांना निवव शांत कर, उपभोग घे. तुला इच्छा झाली आहे तर उपभोग घे. ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ,
आणि नाहीतर तो मोक्ष नाही आहे. बाधा करती पुढे केवळ जन्मांतरी परियसी तुष्टभाव या इंद्रियासी. आता तुला इच्छा झाली ही तामसी, मग आता काय करायचं? तो तुष्टभाव या इंद्रियासी, या इंद्रियांना तुष्ट करण्यासाठी तुवा जावे म्लेंछ वंशासी, आणि तू म्लेंछ वंशामध्ये जा. आवडी झाली तुझे मानसी, तुझ्या मनामध्ये एक आवड निर्माण झाली की राज्यभोगी जाय त्वरित जा, म्हणे तू म्लेंछ वंशामध्ये जन्म घेशील आणि तू राज्य भोगशील. कारण ते राजाचं सुख पाहिलं त्यांनी आणि इच्छा झाली. ऐकून स्वामींचे वचन, यशपाद वल्लभांचे वचन ऐकून ते म्हणाले, विनवी राजा रजक कर जोडून, विनवी रजक कर जोडून, हात जोडून तो विनमू लागला. कृपा सागरू तू गुरुराज पूर्ण, म्हणे हे गुरुराया तू आमच्यासाठी कृपा सागर आहेस, उपेक्षू नको म्हणत असे, आमची उपेक्षा करू नकोस, आम्हाला अवेरू नकोस. अंतरतील तुझे चरण, तुझ्या चरणापासून अंतर देऊ नको. मी म्लेंछ राजा झाला तर सुख भोगेल, सर्व सुखही मिळतील, पण तुझे चरण माझ्यापासून दूर जातील. तुझ्या चरणाला मी अंतरेल मुकेल. द्यावे माते पुनर्दर्शन, म्हणून अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा. तुम्ही म्हणतात ते कारण श्रीपाद वल्लभांचं वाक्य ह्या त्रैलोक्यामध्ये खोटं ठरणार नाही, ते ब्रह्मलिखित आहे, ब्रह्मवाक्य आहे. तर त्यामुळे तो असं म्हणतो की मला तुमचे चरण ह्या त्याला अंतर पडेल, दूर जातील, तरीसुद्धा तुम्ही मला पुनर्दर्शन द्या. तुझा अनुग्रह असे कारण, कारण मी अनुग्रहित आहे तुमचा, आणि त्याचं मला ज्ञान द्यावं. श्री गुरु म्हणते तयासी, श्री गुरु त्यांना म्हणतात वैदुरी नगरी जन्म घेशी, त्या वैदुरी नगरामध्ये तू जन्म घे. भेटी देऊ अंतकाळासी, तू वैदुरी नगरी म्हणजे आजचं बिदर, कर्नाटकातलं बिदर या राज्यामध्ये तुझा जन्म होईल, आणि भेटी देऊ अंतकाळासी, आणि शेवटी आपली भेटी होईल, तुझा अंतकाळ येईल त्यावेळेला. कारण असे येणे आम्हा, आणि आम्हाला तिथे यायचं आहे. भेटी होतासी आम्हासी, आमची भेटी झाल्यानंतर ज्ञान होईल तुझे मानसी, तुला या जन्मातलं सगळं आठवेल, तुला ज्ञान होईल. न करी चिंता भरबसी, विश्वास ठेव, भरवसा ठेव, काही चिंता करू नकोस, आम्हा येणे घडेल. अरे मला येणं घडणारच आहे, कारण श्रीपाद वल्लभांचा पुढचा अवतार त्यांना घ्यायचा आहे. त्यामुळे आणिक कार्यकरणासी, पुन्हा कार्यकरणासंबंधाने अवतार घेऊ पर्यसी, आम्ही अवतार घेऊ. वेश धरुनी संन्यासी, संन्यासी वेशाने, नाम नृसिंह सरस्वती, नृसिंह सरस्वती या नावाने आम्ही संन्यासी असा अवतार घेऊ. ऐसे तया संबोधोनी, आणि असं त्यांना सांगून निरोप देती जाय म्हणून, आणि त्याला निरोप देतात की तू आता जा. रजक लागला तये चरणी, रजक जो आहे परीट तो त्यांच्या चरणाशी लागला. नमस्कारित तये वेळी त्यानं नमस्कार केला. देखोनी श्री गुरुमूर्ती, श्री गुरुमूर्ती त्याला श्री गुरुमूर्ती कृपामूर्ती. रजकासी जवळी पाचारते, त्याला जवळ बोलवत, तुझी ऐक य भोगिसी की पुढते. अरे म्हणे हे मी म्हणालो, पण तुला या जन्मामध्ये भोगायचं आहे की पुढच्या जन्मामध्ये भोगायचं आहे हे तरी सांग. असं राज्यभोग सांग मज, य भोगिसी की पुढती, राज्यभोग सांग मज, म्हणजे या जन्मामध्ये राज्यभोग भोगायचं तुला की पुढच्या जन्मामध्ये भोगायचं आहे ते सांग. रजक विनविकस्त श्रीपादासी, तो परीट श्रीपाद वल्लभांना विनवू लागला. झालो आपण वृद्ध वयसी, आता मी वृद्ध झालेलो आहे, माझं उतार वय आहे. भोग भोगीन बाळाभ्यासी, मी अगदी जन्मापासून भोग भोगेल, अगदी जन्माला बाळ म्हणून आल्यापासून तो राज्यभोग भोगेल, ते ऐश्वर भोगेल. बाळ भोगीन बाळाभ्यासी, यौवन गोड राज्यभोग, आणि यौवनामध्ये हा राज्यभोग घेईल. ऐकून रजकाचे वचन, त्या परिटाचं वचन ऐकून निरोप देते श्रीगुरु आपण, आणि श्रीपाद वल्लभान त्याला निरोप देतात
त्वरित जाई रे म्हणून त्वरित जा, लवकर निघून जा. जन्मांतरी भोगी म्हणती, जा म्हणे पुढच्या जन्मामध्ये सगळं सुख भोगेल, असं ते त्याला म्हणतात. निरोप देतात वेळी, त्याला निरोप दिला आणि त्यजिला प्राण तत्काळी, आणि त्याचा तत्काळ मृत्यू झाला. जन्मता झाला म्लेंछ कुळी, म्हणजे जन्म झाला त्याचा म्लेंछ कुळात, मुस्लिम कुळामध्ये जन्म झाला. वैदुरी नगरी विख्यात, त्या वैदुरी नगरीमध्ये, विख्यात असलेल्या वैदुरी नगरीमध्ये त्याचा जन्म झाला. ऐसी रजकाची कथा, आणि अशी ती त्या परिटाची कथा पुढे सांगेन विस्तारता. पुढच्या अध्यायामध्ये पुढं मी तुला सांगेल. श्रीपाद वल्लभाचा अवतार संपून नृसिंह सरस्वती महाराजांच्या अवताराच्या लीला ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेल, त्या वेळेला मी तुला विस्ताराने ते सांगेन, असं सिद्ध नामधारकाला म्हणाले. सिद्ध म्हणे नामधारका. आता चरित्र पुढती अवधारे, आणि पुढं आता चरित्र ऐक. ऐसे झाली या वसरी, आणि असं झाल्यावर श्रीपाद राय कुरवपुरी, श्रीपाद वल्लभ कुरवपुरामध्ये असता महिमा अपरंपारी, त्यांचा महिमा, त्यांची कीर्ती अपरंपार झाली, प्रख्यात असे पर्यासा, आणि ती प्रसिद्ध झाले. ते महिमा सगळं सांगता, आणि हा तू सगळा महिमा सांगायचा तर विस्तार होईल बहुकथा, म्हणजे कथेचा विस्तार होईल. पुढील अवतार असे ख्याता, आणि आता पुढचा प्रसिद्ध अवतार आहे, सांगेन एक नामधारका, आणि तो तुला अवतार मी तुला सांगेल. महत्व वर्णमया श्री गुरूंची, श्री गुरूंचं महत्व काय, किती महत्ता आहे, शक्ती कशी यावाचे. अरे गुरुतत्वाचं वर्णन करणं, गुरुतत्वाच्या लीला सांगणं, आणि गुरुकृपा या संदर्भामध्ये बोलणं, तर शक्ती कशी या वाचे, या वाचेला सुद्धा शक्ती नाही इतकी. इतकं अवगाध असं त्यांचं स्वरूप त्या सांगताना शब्द तिथे पडतील. इतकं अलौकिक असं त्यांचं कार्य, अलौकिक असं एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व, अलौकिक ज्ञान, अलौकिक त्यांचं राहणं, हे सगळं अद्भुत आहे असं त्याला म्हणतं की ते शब्दामध्ये मांडता येणार नाही. आणि नवल हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा, आणि असा तो स्थान महिमा आहे. श्री गुरु राहती जे स्थानी, गुरु जिथे, श्री गुरु जिथे राहतात, अपार महिमा त्या भवनी, अपार त्या तिकडे महिमा त्यांचा आहे. विचित्र जयाची करणी, दृष्टांते तुझं सांगेना, त्यांची करणी इतकी विचित्र आहे. विचित्र म्हणजे इथं अद्भुत आहे, तुला दृष्टांताने सांगेल, एक उदाहरण देऊ सांगेल. स्थान महिमा प्रकार सांगेन एक एकाग्र, प्रख्यात असे कुरवपुर, मनकामनापुरती तेथे. अरे याचा स्थान महिमा कुरवपूरचा इतका स्थान महिमा असा अद्भुत आहे की तो एकाग्रपणे एक ऐसे कित्येक दिवसांवरी, असे कित्येक तरी दिवस श्रीपाद होते कुरवपुरी. असे श्रीपाद वल्लभ त्या कुरवपुरामध्ये राहत होते. कारण असे पुढे अवतारी, म्हणून अदृश्य होते तेथे. आणि स्वतः श्रीपाद वल्लभ पुढे अवतार घ्याव्या या इच्छेने आणि त्या कार्यकारण भावाने पुढे ते काय करतात, अदृश्य होतात तिथे. अश्विन मध्य द्वादशी, अश्विन महिन्यातील द्वादशी नक्षत्र मृगराज परियासी, आणि मृग नक्षत्र परियासी श्री गुरु बैसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत. आणि त्या गंगेमध्ये, त्या नदीमध्ये अदृश्य झाले. गंगेत लौकिकी दिसती, अदृश्य जाणं. तर तिथे लौकिक दृष्टीने, आपल्या दृष्टीने गेलं तर तिथे काय तुम्हाला दिसणार आहे, अरे तिथे मूर्ती आहे, तिथे फुलं वाहिली आहेत, तिथे पादुका आहेत वगैरे, हे सगळं मंदिर आहे, गर्दी जमली आहे वगैरे, आपल्या ह्या चर्मचक्षूंना एवढंच जाणवतं. पण लौकिकी ते तुम्हाला दिसणार नाहीत. पण कुरवपुरी असती आपण, पण ते कुरवपुरामध्ये आजही असतात.
हं? श्रीपाद म्हणजे आपण श्रीपादराव निर्धार जाण त्रैमूर्तीचा अवतार श्रीपाद वल्लभ हे आजही तिथे असतात असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे माझा मित्र आहे हेमकांत, आणि हेमकांत हा कुरोपूरला गेला होता आणि मी काय अजून कुरोपूरला गेलो नाही. तिथं बहुधा का मला त्याने औदुंबराचा काही कुठला तरी वृक्ष आहे आणि तिथे त्या औदुंबर वृक्षाच्या इथे तो त्या सावलीमध्ये तिथे थोडा वेळ ध्यानासाठी बसलेला असताना प्रत्यक्ष त्याला श्रीपाद वल्लभ तिथे ध्यानामध्ये दिसले आणि ही घटना त्याने मला सांगितली. सांगायची गोष्ट अशी आहे की श्रीपाद वल्लभ आजही त्या कुरोपुरामध्ये वास करून आहेत. अदृश्य होऊन त्या स्थानी ते अदृश्य आहेत, म्हणजे ते दृश्यमान जरी नाही आहेत तरी अदृश्य होऊन त्या स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी आणि तिथे अदृश्य होऊन निर्गुण रूपामध्ये तिथे राहिले. कारण सदे दिसणार कधी तर सगुण रूप असेल तर तुम्हाला दृष्टीसमोर दिसणार आहे आणि अदृश्य रूपात म्हणजे निर्गुण रूपामध्ये ते तिथे राहिलेले आहेत. दृष्टांत सांगेने विस्तारुनी म्हणे सरस्वती गंगाधरू, आणि तुला मी त्याचे उदाहरण सांगतो असं म्हणून सरस्वती गंगाधर हे सांगतायत. जे जन असती भक्त केवळ, जे खरे श्रीपाद वल्लभांचे भक्त असतील, म्हणजे भक्त म्हणजे हल्ली काय झालंय की मी याचा भक्त आहे, मी त्याला म्हणतो मी त्याचा भक्त आहे, असं सगळं झालेलं आहे. आपण तो भक्त हा शब्द इतका गुळगुळीत केलेला आहे. खरं तर जो देवापासून विभक्त नाही म्हणजे वेगळा नाही तो भक्त इतकं असायला पाहिजे की ऐसा नामाचा हरिक देवभक्त झाले एक, असं एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. ही अवस्था अशी जी आहे ना की त्यांच्या नावात, त्यांच्या गुणामध्ये, त्यांच्या लीलामध्ये, त्यांच्या संपूर्ण त्या लीलेमध्ये स्वतःचं देहभान हरवून जाणं आणि ते हरवताना माझं मी पण राहणार नाही इतकं विलीन होणं, ही अवस्था भक्ताची असते. आणि हनुमंत त्याचं प्रतीक आहे ना, हृदयामध्ये सुद्धा राम, हृदय फाडून त्यांनी राम दाखवलं. राम आणि सीता माझ्या हृदयात आहे, म्हणजे माझं काहीच नाही, हे सगळं देह सुद्धा रामाच आहे, केवळ राममय झालेलं असं ज्याचं स्वरूप आहे, अशी अवस्था भक्ताची आहे. आणि असे भक्त जे कोणी असतील तर त्यासी दिसती श्रीगुरु निर्मळ, त्यांना श्रीगुरु तिथे प्रत्यक्ष दिसतील. कुरोपूर क्षेत्र अपूर्व स्थळ, आणि असं हे कुरोपूर अपूर्व असं स्थळ आहे, असे प्रख्यात भूमंडळी, आणि असं हे प्रख्यात आणि प्रसिद्ध असं या पृथ्वी तलावरचं हे तीर्थक्षेत्र आहे. सिद्ध म्हणे नामधारकासी, हे सिद्ध नामधारकाला सांगतात. तेच कथा विस्तारेसी, तीच कथा विस्ताराने मी तुम्हाला सांगतोय. सांगत असे सगळी कांसी, गंगाधराचा आत्मज, हा गंगाधराचा आत्मज म्हणजे आत्म्यापासून जन्मलेला, म्हणजे त्यांचा मुलगा सरस्वती गंगाधर. हे असं आहे की मी तुम्हाला सगळ्यांना ते सांगतोय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजक वर प्रदानम नाम नवमोध्याय, ओवी संख्या 52. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. इथं आपला 9वा अध्याय पूर्ण झालेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.